एक छोटंसं उदाहरण देते हां. एक आंधळा मनुष्य आहे. दोन्ही डोळ्यांनी ढिप्प आंधळा आणि तो हायवेवर चालला आणि त्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. मग ज्याच्यामध्ये माणुसकी आहे, तो माणूस त्याला रस्ता क्रॉस करून देतो. ज्याच्यामध्ये माणुसकी आहे, थोडीफार शिल्लक, आपल्यासारखा का म्हणत नाही, त्याला तो आपल्या काहीतरी वडिलांसारखा म्हणा किंवा वडील भावासारखा म्हणा, असा कशातरी आपल्या रिलेशनसारखं काहीतरी वाटलं त्याला. म्हणून त्याने तो रस्ता त्याला क्रॉस करून दिला, त्या आंधळ्या माणसाला. आणि त्याने रस्ता क्रॉस करून दिल्यामुळं तो आंधळा माणूस त्याला जिथं जायचं होतं तिथं तो पोहोचला. हे एक छोटंसं उदाहरण आहे. तर ह्या उदाहरणावरून आपल्याला काय समजतं? आंधळा म्हणजे आता आपण म्हणतो, आपण शब्दाशब्दी अर्थ नाही घ्यायचा त्याचा, की आंधळा म्हणजे काय? कोणता आंधळा? धृतराष्ट्र सुद्धा आंधळा होता, अंध होता. आणि तो कशाने अंध होता? पुत्रप्रेमाने. आता इथं आंधळ्याची जी व्याख्या आहे, तर ती आंधळा म्हणजे अज्ञानी. ज्याच्याजवळ अज्ञान आहे तो, ज्याच्याजवळ ज्ञान नाही तो, ज्याच्याजवळ ज्ञानाचा प्रकाश नाही तो, असा आपण त्याचा अर्थ घेऊया. उदाहरण. आणि मग जो अज्ञानी मनुष्य आहे तो हायवेवर म्हणजे खूप चांगल्या रस्त्याने चालला, त्याला असं मस्त वाटतंय त्या रस्त्याने चालायला, चिकनात चट रस्ता, असं मस्त वाटतंय. पण तो आंधळा असल्यामुळे तो किती लांब चालत गेला रस्त्याने, आणि त्याला तर पलीकडून जायचंय, रस्त्याच्या पलीकडून. म्हणजे तेव्हा तो त्याच्या स्थानावर पोचणार होता. मग आपल्याजवळ पण अज्ञान भरलेलं आहे, आणि मग ते अज्ञान दूर करून आपल्याला भगवंतापाशी म्हणा किंवा भगवंताच्या चरणापाशी म्हणा किंवा भक्तीच्या मार्गाला म्हणा, आपल्याला कोणीतरी नेऊन सोडायला पाहिजे ना. अज्ञान ठासून भरलेलं आहे आपल्यामध्ये. आपण असं दाखवतो की आपण खूप ज्ञानी आहोत, परंतु आपल्यामध्ये अज्ञान ठासून भरलेलं आहे. मग आपल्याला त्या अज्ञानातून बाहेर काढायला आणि तो मार्ग दाखवायला, जो चांगला मार्ग आहे आणि ज्या मार्गाने आपण तिथपर्यंत पोहोचू, ठिकाण्यापर्यंत पोहोचू, असा मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला गुरु लागतात. हो की नाही? मी खरं बोलले की याच्यात काही चूक आहे? प्लीज कमेंट करून सांगा. आंधळा माणूस म्हणजे आपण अज्ञानी समजूया, आणि जो त्याला माणुसकी, ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे, असा माणूस त्याला नेऊन पोहोचवतो. म्हणजे ते आपले गुरु आपण समजूया, की जे मला अज्ञानातून प्रकाशाकडे घेऊन जातात, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. हो की नाही? असे ते गुरु.